फ्रेंड्स नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 5 जिल्ह्यांचा या ठिकाणी फायनल कट ऑफ काय लागू शकतो, म्हणजे जालना, बीड, अकोला, जळगाव, नांदेड या 5 जिल्ह्यांचा असणारा फायनल अंदाजित कट ऑफ काय लागू शकतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. पुढे बरोबर पोलीस भरतीच्या महत्त्वाच्या अपडेट्स, इतर त्या ठिकाणी येणारे असणारे कट ऑफ्स असतील, त्याचबरोबर या ठिकाणी जे निवड याद्या लागतील त्या संपूर्ण निवड याद्या मी आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं टाकतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारा टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. मी 5ही जिल्ह्याचा असा काही सेपरेट कट ऑफ या ठिकाणी सांगणार नाहीये, एकत्रित त्या ठिकाणी असणारं कट ऑफ सांगणार आहे. याच्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी असणार काही कॅटेगरीला जागा नाहीत, तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जागा आहेत. त्यामुळं सर्वच कॅटेगरीचा मी कट ऑफ सांगतो. याचा अर्थ जसं उदाहरणादाखल जालन्याला त्या ठिकाणी विजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी यांना जागाच नाहीत, पण याचा अर्थ तिथं जागा नाहीत म्हणजे दुसरीकडे नाहीत का? जसं या ठिकाणी जळगावला जागा आहे, एनटीबीला आहे, एनटीसीला आहे, एनटीडीला आहे, बरोबर. त्याच्यामुळं असं समजू नका की जागाच नाही तरी कट ऑफ कसा सांगताय. मी 5 जिल्ह्याचा असणारा एकत्रित एक अंदाजित कट ऑफ मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. जसं बघा, या ठिकाणी जालन्याला एकूण जे जागा आहेत त्या एकूण जागा जालन्याला 156 असणाऱ्या आहेत. जळगावला जर एकूण जागा बघितल्या तर 171 जळगावला आहेत. या ठिकाणी बीडच्या जागा 174 असणाऱ्या आहेत. अकोल्याच्या जागा 161 आहेत आणि नांदेडच्या जे जागा आहेत ते 199 असणाऱ्या जागा आहेत. तर या ठिकाणी असणारं या 5ही जिल्ह्यामध्ये एकत्रित असणारा काय अंदाजित कट ऑफ लागू शकतो तो कट ऑफ मी आता तुम्हाला सांगतो. जसं बघा, या ठिकाणी ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे ओव्हरऑल 124 ते 132 या दरम्यान असणारा लागू शकतो. जिल्ह्यानुसार इथं तुम्हाला थोडा बहुत फरक पडेल. ओपन महिलांचा जो कट ऑफ आहे तो लगभग असणारा 118 ते 124 या दरम्यान असणारा लागू शकतो. ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ हा लगभग 120 ते 126 या दरम्यान असणारा लागू शकतो. ओबीसी महिलांचा कट ऑफ हा 117 ते 122 पर्यंत असणारा लागू शकतो. एससी कॅटेगरी या एससी जनरलचा जो कट ऑफ आहे तो 121 ते 127 या दरम्यान असणारा लागू शकतो. तुम्ही म्हणताल ओबीसी पेक्षा एससी कॅटेगरीचा जास्त लागेल का? नक्कीच काही जिल्ह्यामध्ये जास्त लागेल. जसं त्या ठिकाणी मैदानी चाचणीचे कट ऑफ जर बघितले तुम्ही, काही जिल्ह्यामध्ये एससी कॅटेगरीचे ओबीसी कॅटेगरीपेक्षा खूप जास्त असणारे लागलेले आहेत. एससी महिलांचा जो कट ऑफ आहे तो असणारा लगभग 116 ते 124 या दरम्यान असणारा लागू शकतो. एसटी कॅटेगरी या ठिकाणी एसटी जनरलचा जो कट ऑफ आहे तो 119 ते 125 या दरम्यान असणारा लागू शकतो. एसटी फिमेलचा जो कट ऑफ आहे तो या ठिकाणी 115 ते 120 या दरम्यान असणारा लागू शकतो. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कट ऑफ यांचा कट ऑफ सगळ्यात कमी असणारा 112 ते 119 या दरम्यान असणारा लागू शकतो. ईडब्ल्यूएस महिलांचा कट ऑफ ओव्हरऑल जर बघायचं झालं तर 103 ते 107 या दरम्यान असणारा लागू शकतो. व्हीजेए कॅटेगरी या व्हीजेए कॅटेगरीचा कट ऑफ लगभग असणारा 121 ते 125 या दरम्यान असणारा तुम्हाला पाहायला मिळेल. व्हीजेए महिलांचा कट ऑफ जो आहे तो असणारा लगभग या ठिकाणी 117 ते 122-23 पर्यंत असणारा पाहायला मिळेल. एनटीबी कॅटेगरी या एनटीबी जनरलचा कट ऑफ लगभग असणारा 120 ते 124 पर्यंत तुम्हाला पाहायला मिळू शकतो. एनटीबी महिलांचा कट ऑफ हा लगभग 116 ते 122 पर्यंत असणारा पाहायला मिळेल. एनटीसी कॅटेगरी यांचा कट ऑफ असणारा लगभग 121 ते 124-25 पर्यंत असणारा पाहायला मिळेल. एनटीसी महिलांचा कट ऑफ जो आहे तो या ठिकाणी 117 ते 124 पर्यंत पाहायला मिळू शकतो. एनटीडी कॅटेगरी यांचा कट ऑफ 122 ते 126 ते 127 पर्यंत असणारा जाऊ शकतो. तर एनटीडी महिलांचा कट ऑफ हा लगभग 118 ते 123 पर्यंत असणारा लागू शकतो. एसबीसी कॅटेगरी
यांचाही कट ऑफ असणारा लगभग 118 ते 123 पर्यंत असणारा लागेल जनरलचा, आणि महिलांचा 115 ते 120 पर्यंत असणारा लागू शकतो. SEBC कॅटेगरी, या SEBC जनरलचा जो कट ऑफ आहे तो लगभग असणारा 119 ते 126 पर्यंत जाऊ शकतो. SEBC महिलांचा कट ऑफ हा 116 ते 121 पर्यंत असणारा जाऊ शकतो. अशा पद्धतीत एकंदरीत अंदाजित कट ऑफ काय लागू शकतो याचा मी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे. जसं जसं असणारं त्या जिल्ह्याचे मार्क येतील, त्या जिल्ह्याच्या मार्कचं विश्लेषण करून त्यांच्या ग्राउंडचे मार्क एकत्रित करून असणारा मी प्रत्येक जिल्हा वाईज माहिती टेलिग्राम चॅनल तसंच यूट्यूबवर व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. तिथे इतरही जिल्ह्याचे अपडेट्स मी टाकत असतो, म्हणून तिथेही जॉईन करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पण जाता सबस्क्राईब बटनावर मारा, सोबतचा बेल आयकॉन दाबा. धन्यवाद, टेक केअर.